सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागरात तब्बल 100 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे। या निमित्त धरणातील जलाशयाचे पूजन आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आला। कोयना पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी धरणाने पाणीसाठ्याची सेंचुरी गाठल्याने जिल्ह्यात समाधानाचे वातावरण आहे। यंदा धरणात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे। कोयना धरण हे सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यासह 2 राज्यांची तहान भागवणारे महत्त्वाचे जलस्रोत आहे। तसेच सिंचन आणि वीज निर्मितीसाठीही कोयना धरणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले। 100 टीएमसी पाणीसाठा पूर्ण झाल्याने कोयना धरणाचे यंदा पाणीसाठ्याची सेंचुरी गाठली असून आगामी काळातही पाणी नियोजनाला मोठा दिलासा मिळाला आहे। आज प्रतिवर्षाप्रमाणे कोयना धरणाची पाणी 100 टीएमसीच्या जवळ गेल्यानंतर आपण कोयना माईचं जलपूजन आणि ओटी भरण या ठिकाणी करत असतो। आज सर्व पदाधिकारी, सरकारी अधिकारी, स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण कोयना माईचं जलपूजन आणि ओटी भरण केलेलं आहे। 100 टीएमसी पाणीसाठा आज पूर्ण झालेला आहे। आपली पूर्ण क्षमता 105 टीएमसी ची आहे, परंतु साधारणतः 100 टीएमसी पाणी झाल्यानंतर येवा बघू धरणात येणाऱ्या पाण्याचा येवा वॉटर लेवल पाण्याची पातळी आपण मेंटेन करण्याचा प्रयत्न धरण व्यवस्थापन या ठिकाणी करत असते। आज या वर्षी तसं पाहिलं तर 2 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी थोडी चिंतेची परिस्थिती होती, कारण आतापर्यंतची सगळ्यात कमी पाणी पातळी केवळ 7 टीएमसी पाणी कोयना धरणामध्ये होतं। आतापर्यंत एवढं खाली पाणी कधीच गेलं नव्हतं आणि पण निसर्गानं साथ दिली आणि पाऊस चांगला मागच्या महिन्या 1.25 महिन्यामध्ये आला आणि आज 100 टीएमसी पाणी साठा आपल्या कोयना धरणामध्ये झालेला आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर आणि त्याचबरोबर जेव्हा खाली आलमट्टीला पाणी कमी पडतं तेव्हा त्यांचं सरकार आपल्याला विनंती करतं की आम्हाला कोयना धरणातलं पाणी सोडा, असं 2 राज्यांना 2 राज्यांची शेतीची, पाण्याची, औद्योगिकरणाची तहान भागवणारं ही कोयना धरण आहे, ही कोयना माई आहे। आणि त्यामुळं दरवर्षी कोयना माईची कृपा पूर्ण जिल्ह्यावर, पाटण तालुक्यावर राहावी अशी आम्ही मनोभावे प्रार्थना करत असतो। तशीच प्रार्थना आज केलेली आहे आणि पाणी साठ्याचं नियोजन या वर्षी अत्यंत काटेकोरपणे करण्याचं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आम्ही या ठिकाणी निश्चित केलेलं आहे। कुठल्याही परिस्थितीत गेल्या आता 1.5-2 महिन्यापूर्वी 7 टीएमसी पर्यंत खाली पातळी पाण्याची खाली पातळी बिलकुल आम्ही जाऊन या वर्षी देणार नाही आणि म्हणून त्याप्रमाणे काटेकोर नियोजन यंदाच्या पूर्ण हंगामाचं आपण केलेलं आहे। कोयना माईची निसर्गाची आर्थिक कृपादृष्टी तालुक्यावर आणि जिल्ह्यावर, महाराष्ट्रावर राहावी एवढीच आजच्या कोयना माईच्या आमची सगळ्यांची प्रार्थना।